विरोधी पक्ष खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याची प्रत्येकाला मुभा आहे, परंतु असं वाटत आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मिसलीड केलं जात आहे. व्यवस्थेच्या विरोधात लोकांचे माथे भडकवण्याचा प्रयत्न आहे. समाज असलं की प्रश्न असतातच. समाजामध्ये अनेक ज्वलंत प्रश्न असतात. शासन त्या सर्व प्रश्नाकडे लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घेत असते, परंतु विरोधी पक्ष हे आता पूर्णपणे हतबल झालेलं आहे. त्यामुळे काही म्हणजे लेफ्टिस्ट संघटना आणि सर्व वेगवेगळे सर्व एका पद्धतीने त्यांना गँग म्हणावं की काय म्हणावं, ते सर्व लोक मिळून व्यवस्थेच्या विरोधात जनसामान्याच्या मनामध्ये आक्रोश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मला असं वाटते की लोकशाही माध्यमातून सर्व केला गेला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि समाजामध्ये आक्रोश निर्माण करणं हे योग्य नाही. भाऊ, विदर्भातलं म्हणजे पूर्व विदर्भातलं पेरणीच्या क्षेत्रामध्ये मोठी घट होणार आहे. धानामध्ये तर चांगला पाऊस झाल्यामुळे त्याची घट होणार आहे. सरकारमध्ये तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या घटनेकडे लक्ष देऊ? मागच्या 3-4 दिवसात सुदैवाने चांगला पाऊस आला, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. परंतु एल निनोच्या प्रभावी संकटामुळे जे काही प्रभाव एल निनोचा त्यातून जे काही परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आजही आम्ही DPCमध्ये या संदर्भात चर्चा करू. राज्य शासनाने, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, विभागाने, प्रशासनाने पाण्याचं योग्य नियोजन कसं करता यावं त्यासाठी प्रयत्न आणि नियोजन केलेलं आहे. परंतु कुठली परिस्थिती झाली तरी त्या परिस्थितीचा सामना कसा करावा या दृष्टीने लक्ष ठेवून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येतं. लक्ष्मण हाके आता ओबीसीच्या मुद्द्यावर आपला नवीन पक्ष स्थापन करत आहे. हा नवीन पक्ष स्थापन झाला तर ओबीसीचे मतं विभागतील का, याचा फटका सरकारला? आता असं कुठल्याही एका माणसाच्या मागे कोणी लोक उभे राहत नाही आणि त्यांना शुभेच्छा आहे.